हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, चांगल्या लोकांना कसं ओळखायचं, आपल्या व्हिडिओचा विषयच आज हा आहे की चांगल्या लोकांना कसं ओळखायचं। मित्रांनो, आपण ज्या समाजामध्ये राहतो तो समाज दोन प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे। नंबर 1 चांगली लोक आणि नंबर 2 वाईट लोक। पण आता प्रश्न हा आहे, काय या वाईट लोकांना किंवा चांगल्या लोकांना आपण ओळखायचं कसं? आणि मित्रांनो, यांची ओळख पटणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण या समाजामध्ये 2 महिने 4 महिने 6 महिने किंवा काही वर्ष राहत नसतो, तर आयुष्यभरासाठी राहत असतो। त्यामुळे हे लोक आपल्याला ओळखू येणं खूप महत्त्वाचं आहे। आणि चांगले लोक किंवा वाईट लोक जर आपल्याला ओळखता नाही आले, याच्यामध्ये जर आपण फसलो, तर मित्रांनो आपली आयुष्यभरासाठी फसगत होऊ शकते, आपलं बरंच नुकसान होऊ शकतं। त्याच्यामध्ये मग शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो की सामाजिक असो, सर्व प्रकारचं नुकसान याच्यामध्ये आपलं होऊ शकतं। त्यामुळे चांगली माणसं ओळखता येणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण आज तेच बघणार आहोत की आपल्या संपर्कात दिवसामध्ये जेवढे काही लोक येतात त्यापैकी चांगले लोक कोणते आहेत हे कसं ओळखायचं, चला या व्हिडिओमधून बघूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, लोक दिसतात एक आणि असतात खूप वेगळे। जेवढं ते बोलतात तेवढं त्यांच्या कामामध्ये ते दिसून येत नाही। त्यामुळे चांगले लोक ओळखण्याचे काही लक्षणं आहेत, ते आपण बघूया। त्यावरून आपण ठरवू शकतो की चांगले लोक कसे असतात। तर चला बघूया चांगल्या लोकांची लक्षणं काय आहेत। नंबर 1, चांगले लोक हे त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या लोकांना आदर देऊन बोलतात। खालच्या दर्जाचे लोक म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी डेफिनेशन सांगतो। खालच्या दर्जाचे लोक म्हणजे त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या जे सक्षम नाहीत असे लोक, त्यांच्यापेक्षा जे कमी शिकलेले आहेत असे लोक, त्यांच्यापेक्षा वैचारिक क्षमता ज्यांची कमी आहे असे लोक, त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले लोक, कामगार लोक, कष्टकरी लोक, अशा लोकांना चांगले लोक हे रिस्पेक्ट देऊनच बोलतात। तुमच्या संपर्कात जर असे काही लोक असतील की डेफिनेटली समजायचं की ते चांगले लोक आहेत। याच्यासाठी थोडक्यात तुम्हाला काही उदाहरणं सांगतो। हॉटेलचे वेटर, चांगले लोक या वेटर जे हॉटेलमध्ये असतात त्यांना बघा तुम्ही आवाज देताना सुद्धा खूप अदबीने देत असतात। त्याच्यानंतर भाजीपालेवाले, यांच्याकडे आपण भाजीपाला घ्यायला गेलो तर चांगले लोक त्यांना रिस्पेक्ट देऊनच बोलणार। नंतर एखाद्या रिक्षामध्ये आपण बसलेलो असलो तर त्या ड्रायव्हरला सुद्धा व्यवस्थितच बोलणार। कामगार असतील, अंग मेहनत करणारे असतील, सगळ्या लोकांना चांगले लोक हे रिस्पेक्ट देऊनच बोलतात। जर तुमच्या संपर्कात असे काही लोक असतील तर 100% ते चांगले लोक आहेत। हे झालं पहिलं लक्षण। आता नंबर 2, चांगले लोक जेवढं बोलतात ते सर्व त्यांच्या कामामध्ये दिसतं। चांगल्या लोकांचं असं नसतं की बोलायचं भरपूर आणि कामामध्ये काहीच दिसणार नाही। चांगले लोक जेवढं बोलतात त्या सर्व गोष्टी त्यांच्या कामामध्ये दिसतात। मग चांगले लोक त्यांचे काही जर विचार मांडत असतील किंवा काम करण्याची पद्धत जर कोणाला समजावून सांगत असतील तर त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये आणि विचारामध्ये त्या गोष्टी सर्वात अगोदर समोरच्याला दिसतात आणि जाणवतात सुद्धा। नंबर 3, एखादा व्यक्ती किती रिस्पॉन्सिबल आहे, तो त्याची जबाबदारी किती चांगल्या प्रकारे सांभाळतो, हे एक महत्त्वाचं लक्षण चांगल्या लोकांचं आहे। मित्रांनो, चांगले लोक त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ही खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात आणि त्यांच्यावर टाकलेली रिस्पॉन्सिबिलिटी ते खूप चांगल्या प्रकारे निभावतात सुद्धा। रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा शब्द असतो। ते अतिशय त्या शब्दाला महत्त्व देत असतात। त्यामुळे रिस्पॉन्सिबल लोक जेवढे असतील ते सगळेच चांगले लोक आहेत, हे एक महत्त्वाचं लक्षण आहे। चांगला माणूस जर ओळखायचा असेल तर तो खोटं किती बोलतो। नंबर 4, तो खोटं किती बोलतो हे तपासलं पाहिजे। जर एखादा व्यक्ती त्याच्या कामाच्या ठिकाणावर त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसोबत किती खरं बोलतो किंवा किती खोटं बोलतो, ह्याच्यावरून तो किती चांगला आहे हे आपण निश्चित करू शकतो। कारण तो जर चांगला असेल तर त्याचं खोटं बोलण्याचं प्रमाण खूप कमी राहणार आणि तो जर चांगला नसेल, समजा त्याच्या संपर्कात दिवसभरामध्ये जर 50 लोक येत असतील तर त्यातल्या 45 लोकांना तो खोटंच बोलतोय किंवा 40 लोकांना तरी निदान खोटंच बोलतोय, असा व्यक्ती हा चांगला नसतो। असा व्यक्ती हा समोर चलून आपल्यासाठी घातक ठरू शकतो। त्यामुळं एखादा व्यक्ती खोटं किती बोलतो, खरं किती बोलतो, ह्याच्यावरून तो किती चांगला आहे हे आपण ठरवू शकतो। आता बघा 5वं लक्षण, तुमच्या वाईट काळामध्ये एखादा व्यक्ती तुमच्या सोबत कनेक्ट किती आहे हे जर तुम्ही तपासलं तर तो एक चांगला व्यक्ती आहे। चांगल्या काळामध्ये तर सर्वच आपल्या सोबत असतात, परंतु जसा आपला वाईट काळ चालू होतो तसं वाईट लोक हे डिस्कनेक्ट होतात। नंतर ते तुम्हाला काही कारण सांगतील, ज्यावेळेस तुमची पुन्हा चांगली वेळ येईल त्यानंतर ते तुम्हाला भेटतात। नंतर तुम्हाला ते काही सांगू शकतात की मी बिझी होतो
मी कामात व्यस्त होतो, मला अशी अडचण होती, त्यामुळे तुझ्याशी संपर्क करू शकलो नाही. परंतु मित्रांनो, चांगले लोक तुमच्या वाईट काळातसुद्धा ते तुमच्यासोबत असतात, तुमची विचारपूस करतात, तुम्हाला मॉरल सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतात. असे जर लोक असतील तर ते नक्कीच डेफिनेटली चांगले लोक आहेत. आता नंबर 6 गुण अशा लोकांमध्ये असा असतो की ते मोठ्या लोकांची खूप रिस्पेक्ट करतात. मोठ्या लोकांची रिस्पेक्ट म्हणजे काय? फक्त त्यांच्याच घरातल्या मोठ्या लोकांची रिस्पेक्ट का? तर नाही. त्यांच्या घरातल्या मोठ्या लोकांची रिस्पेक्ट तर ते करतातच, पण आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही वयस्कर मंडळी त्यांच्या संपर्कात येतात अशा लोकांची सुद्धा ते खूप रिस्पेक्ट करत असतात. चांगले लोक अशा वयस्कर मंडळींना बोलताना खूप अदबीने रिस्पेक्ट देऊन, अनेक विशेष टोन असतो अशा लोकांना बोलताना. त्यामुळे असे आदर करणारे लोक जर तुमच्या परिसरामध्ये असतील तर डेफिनेटली ते चांगले लोक आहेत. मित्रांनो, हे 6 लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये जर दिसत असतील तर तो चांगला व्यक्ती आहे असं समजून जायचं. कारण काही लोक नाटक करतात मी चांगला आहे दिसण्याचं, पण चांगल्या माणसाला नाटक करण्याची गरज नसते. तो कुठलाही मुखवटा घेऊन समाजामध्ये फिरत नसतो, परंतु वाईट लोक हे अनेक मुखवटे आपल्या चेहऱ्यावर परिधान करून समाजामध्ये फिरत असतात. पण वाईट लोकांचे मुखवटे हे आज ना उद्या उतरतच असतात, पण चांगल्या लोकांवर अशी वेळ येत नाही, कारण ते मुखवटा घेऊन कधी फिरतच नाहीत, कारण ते मुळातच चांगले आहेत. तर मित्रांनो, ही 6 लक्षणं होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्याही संपर्कात असे काही लोक जर असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओला एक छान कमेंट करा, तुम्हाला काय वाटतंय त्याविषयी. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच खूप छान छान विषय घेऊन आपण आपल्या चॅनलवर येत असतो. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.